हॅलो, हा रॅम्पंप आहे. खूप साधे पार्ट वापरूनच हा बनवलेला आहे. मी सांगतो, सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. आधी कन्स्ट्रक्शन बघूया. इथे 2चे हे फुटवेल लावलेले आहेत, 2 इंचाचे. त्यानंतर हे सिंपल टी कनेक्शन. ओके, इथून पाण्याचा फ्लो पुढे गेल्याच्यानंतर इथे एकचा स्प्रिंग फुटवेल लावलेला आहे, जो ॲज अ नॉन रिटर्न व्हॅल्व म्हणून काम करतो आहे. ओके, म्हणजे इथून एकदा पाणी पुढे ढकललं गेलं की ते रिटर्न मागे ह्याच्यामध्ये येणार नाही. ओके, आणि हा आहे एअर सिलेंडर. ओके, एअर सिलेंडर त्यामधून इथून पुढे आल्याच्यानंतर हा आउटलेट. ओके, आता ह्याचं वर्किंग सांगतो. तुम्ही बघू शकता, इथून इनलेट लाईन द्यायची 2ची. ओके, इथून जेव्हा पाण्याचा फ्लो चालू होतो तेव्हा पाणी याच्यातून बाहेर यायला स्टार्ट होतं. जेव्हा पाण्याचा फ्लो वाढतो तेव्हा हे लीड, फुटवेलचं लीड जे आहे आतमध्ये, ते एकदाच बंद होतं. बंद झाल्यामुळे एक प्रेशर क्रिएट होतो ह्या इनलेटच्या लाईनमध्ये. ओके, प्रेशर क्रिएट झाल्यामुळे इथून पाणी हे हा स्प्रिंग फुटवेल ओपन होतो इथून, आणि हे पाणी पुढे ढकललं जातं. पाणी पुढे ढकलल्यामुळे हा एअर सिलेंडर आहे, याच्यामध्ये पाणी ढकलल्याच्या नंतर ती हवा त्या पाण्याला खाली प्रेस करते. प्रेस केल्यामुळे हे पाणी रिटर्न इकडे जाऊ शकत नाही, कारण हा नॉन रिटर्न व्हॅल्व आहे. त्यामुळे हे पाणी प्रेशरने आउटपुट लाईनमधून इकडून बाहेर पडतं. ओके, आता हे कंटिन्युअस वर्किंग चालू राहतं, कारण एकदा जर्क लागल्याच्या नंतर पाणी जागेवर स्तब्ध होतं या लाईनमध्ये. त्याच्यामुळे लीड ह्याचे जे आहेत ते पुन्हा खाली होतात. ओके, आणि परत पाण्याचा फ्लो वाढल्याच्या नंतर ते सडनली क्लोज पण होतात. असं याचं सिंपल कन्स्ट्रक्शन आणि सिंपल वर्किंग आहे. जे फुटवेल आपण या रॅम्पंप बनवण्यासाठी वापरणार आहोत. ओके, हा 2चा फुटवेल आहे. आता त्यासाठी ना, एक मिनिट, हे बघा, हे मी ओपन केलं, हा पोर्शन. इथे तुम्ही बघू शकताय, हे लीड आहे आपलं. ओके, तर ह्याला मी हे वजन ॲड केलं. हे कशासाठी केलं आहे, कारण जेव्हा पाण्याचं प्रेशर जर जास्त असेल ना, तर हे लीड क्लोजच राहतं, ते रिटर्न खाली जात नाही. ओके, त्याच्यामुळं हे थोडंसं वजन ॲड केलं आहे मी. ही लोखंडी चकती लावून ह्याला टाईट केलं आहे. ओके, आणि हे जसं आहे तसं बसवून घ्या. असं दोन्ही फुटवॉलना बसवून घ्यायचं. ओके, आता आपण पंप बनवायची प्रोसिजर बघणार आहोत. हा 2चा फुटवॉल. ओके, आणि हा एमटी आहे, आणि हा पुढे 2चा पाईप लावलेला आहे ना. ओके, तो असं बसवून घ्यायचा आहे. ओके, हा पाईप का लावला इथे, कारण हा टी कनेक्शन ह्याला द्यायचं आहे इथे. ओके, तुम्ही चिटकवून फिक्स करू शकता, काही हरकत नाही. असे 2 कनेक्शन सेम बनवायचे आहेत. हे बघा, टी कनेक्शन. ओके, आणि त्यांना ह्या 2च्या पाईपच्या तुकड्याने जोडून घ्यायचं. ओके, ओके, हे झाले आपले वेस्ट व्हॅल्व. ओके, त्यानंतर इथून पुढे हा आहे 2चा पाईप प्लस हा रिड्युसर लावलेला आहे 2/1.5चा. तो आपल्याला ह्याच्या पुढे लावून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर बघू शकता, हा 1.5चा पाईप आहे, 1.5 इंचेसचा, आणि ही पुढे क्लिप आहे. हा आहे 1चा फुटव्हॅल्व, जो की नॉन रिटर्न व्हॅल्व म्हणून काम करणार आहे. ह्याच्या आतमध्ये स्प्रिंग असते. ओके, हे पाण्याच्या प्रेशरने पुश होणार, पाणी आतमध्ये गेलं की इथून रिटर्न नाही येणार. ओके, हे काढलं तरी पण जमेल, काय हरकत नाही. आणि ह्या मी असंच हे टाईट बसण्यासाठी याच्यामध्ये सायकलची ट्यूब
कापून ह्या अशा रबर टाईप ह्याच्यावर बसवले, जेणेकरून हे फिक्स बसेल. ओके, हे आपल्याला ह्याच्यावर बसवून स्क्रूड्रायव्हरने टाईट करून घ्यायचे. ओके, आणि हा पार्ट आपल्याला याच्या पुढे बसवायचा. तुम्ही हे परमनंटली ग्ल्यूने वगैरे फिक्स करू शकता, पाईपच्या ग्ल्यूने. ओके, त्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट बनवून घ्यायचा आहे. हा सिलेंडर म्हणून काम करणार आहे. हा 1.5चा पाईप घेतला आहे मी आणि हा MTA लावून इथे क्लोज केला आहे. ओके, त्याला आपण हा 2x1चा रिड्युसर लावणार आहोत इथे. ओके, आणि ह्याला द्यायचं आहे आपल्याला T कनेक्शन 1चा. ओके, हे झालं. आपल्याला हे ह्याच्या पुढे लावायचं आहे, म्हणूनसाठी ह्या बेंडला आपण हे 2 तुकडे लावून घेतले 1चे आणि हे ह्याला अटॅच केलं आहे. आणि हा शेवटचा पार्ट, हा आपण म्हणू शकतो आउटपुट लाईन आहे ही. ओके, आणि ह्याचं आउटपुट थोडं 1चा पाईपापेक्षा मी लहान केलं आहे. तुम्ही तसंही ठेवू शकता, काय हरकत नाही. माझ्याकडे अर्धाचा पाईप आहे आउटलाईनला म्हणूनसाठी. ठीक आहे, आणि हे ह्याच्यामध्ये फिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे हा आपला पंप रेडी आहे. ओके, हा आपला इथे पंप सेट केलेला आहे. हा आपला इनपुट पाईप आहे. ह्याला ह्याच्यामध्ये कचरा जाऊ नये म्हणून मी हा असं जाळीदार फिल्टर म्हणू शकतो आपण, फिल्टर लावला. हा साधारणतः 25 फुटाचा PVC पाईप आहे. आणि हा आपला पंप. सायकल ऑपरेटचा आवाज येतोय पहा. माहीत नाही इथून लेड दिसत आहेत की नाही. बघू शकता इथे लीड दिसत आहेत ओपन क्लोज होताना. अशा प्रकारे हा सतत वर्किंगमध्ये राहतो. हे बघू शकताय पंप वर्क होतोय. हे फुटबॉलची लीड बघा, ऑटोमॅटिकली ओपन क्लोज होत राहतात. आवाजसुद्धा येतोय. पाण्यामध्ये ठेवलात तरी चालेल, तेवढा त्याचा नॉईज कमी होतो लीड ओपन क्लोज होण्याचा. अशा प्रकारे हा सतत वर्क करत राहतो. ह्याचं इनपुट तुम्ही जितक्या उंचावरून देणार तितका तुम्हाला डिस्चार्ज जास्त मिळणार आणि ह्याची सायकल तितक्या स्पीडने पटापट होत जाणार. जेवढे जास्त सायकल तेवढं तुमचं आउटपुट पाणी जास्त. हा पाईप जसा इकडून इथे वरती गेला आहे, हे बघू शकता. ही उंची साधारणपणे 1.5 ते 2 फूट आहे फक्त. 25 फुटाचा हा मी इनपुट पाईप लावलेला आहे ह्याला. आणि ह्याचा डिस्चार्ज तुम्ही बघू शकता. ड्रम आहे आपला तिकडे, म्हणजे जवळजवळ 15 ते 17 फूट इतक्या उंचीवर आहे. तो बघा ड्रम आपला वरती आहे तिकडे. हे तुम्ही बघू शकता आउटपुट. पंप आपला तिकडे खाली आहे. इथून ॲक्च्युली तो दिसत नाही, आपण इकडून दाखवूया. ते पंप आपण सेट केलेला आहे
आणि तो इनपुट पाईप. एवढ्या खालून पाणी इकडे वरती येतंय आपलं. आपण आता बघायला आलोय आपला ड्रम भरला आहे कितपत ते. ते जरा उंचीवर ठेवलेलं आहे. आणि हा बघू शकता ड्रम पूर्ण भरलेला आहे. पाणी सुद्धा येत आहे कंटिन्यू. सायकल चालूच आहे पंपाचं. भले याचा फ्लो तुटक असला तरी 3 मिनिटाला साधारणपणे 1 लिटर इतका डिस्चार्ज आहे. म्हणजे एका तासाला 20 लिटर, तेही कुठली इलेक्ट्रिसिटी न वापरता हे पाणी पंप करून मिळणार आहे एवढ्या उंचीवर. आता हे पाणी इथून तुम्ही शेताला, बागेला वापरू शकता. मी हे बागेसाठी वापरणार आहे. मला असं नळ लावला आहे. हा 200 लिटरचा ड्रम आहे. याला भरायला साधारणतः 10 तास लागत असतील. हे इथे त्या ड्रमातून आलेलं पाणी आहे, जे की मी नेपियर शिंपण्यासाठी वापरतोय. पंप बनवताना सुरुवातीला सगळे पार्ट डिरेक्टली सोल्युशनने चिटकावून टाकू नका. आधी साधारण फिट करून टेस्ट करून घ्या. पाणी व्यवस्थित येत असेल तर तुम्ही फिक्स करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.